नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी साबुदाणा वडे करत आहे। तर काही टिप्स लक्षात ठेवल्या तर हे वडे चवीलाही छान लागतात आणि कुरकुरीतही बनतात। यासाठी मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा मी पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये भिजेल इतपतच पाणी मी यामध्ये घालणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी जास्त पाणी घालायचं नाही आहे साबुदाणा भिजवताना। हे 4 तासासाठी मी भिजत ठेवणार आहे। जर साबुदाणा लवकर भिजत हवा असेल तर तुम्ही यामध्ये कोमट पाणी पण घालू शकता। या ठिकाणी मी मिक्सरमधून वाटण करून घेत आहे। त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि अर्धा चमचा जिरे याचं वाटण मी मिक्सरमधून करून घेत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता साबुदाणा हा छान फुललेला आहे आणि मोकळा दिसत आहे आणि इथे मी दाबून जरी पाहिला तरी हा मऊ आहे। याचा अर्थ साबुदाणा हा चांगला भिजलेला आहे। आता यामध्ये जे मिक्सरमधून वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालत आहे। 2 चमचे लिंबाचा रस घालत आहे, चवीनुसार साखर आणि या ठिकाणी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घालत आहे। या ठिकाणी हा कूट मी थोडा जाडसर ठेवलेला आहे, त्यामुळे वडे हे छान कुरकुरीत होतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे 1 बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि तो हाताने कुस्करून यामध्ये घालत आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे। अशा प्रकारे गोळे करून घेत आहे आणि आता हे हलक्या हाताने मी दाबून घेत आहे। बाकीचे वडे सुद्धा मी अशाच प्रकारे करणार आहे। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे बटाटा जर जास्त झाला तर वड्यातला कुरकुरीतपणा हा कमी होतो। वडे बनवून ठेवल्यानंतर ते लगेच तळून घ्यायचे। आता या ठिकाणी मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये वडे सोडत आहे। या ठिकाणी मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवर गॅस ठेवला तर या ठिकाणी वडा हा आतून कच्चा राहू शकतो आणि जर लो फ्लेमवर गॅस ठेवला तर वडे हे तेल जास्त पितात। त्यामुळे मध्यम आचेवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी एकाच वेळी खूप वडे पण नाही टाकायचे आहेत, त्यामुळे तेलाचं तापमान हे कमी होऊ शकतं। तर सोनेरी रंग आलेला आहे आणि आता हे वडे मी काढून घेत आहे। गरम वडे हे शक्यतो झाकून ठेवू नयेत, ते उघडे ठेवावेत थोडा वेळ, त्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा राहतो। तर चवीलाही एकदम छान लागणारे कुरकुरीत असे हे साबुदाणा वडे जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।